खल असं आपल्याकडनं उत्तर आलेलं आहे. मी एक वाक्य ॲड करू का फक्त? जरूर. मगाशी सावंत साहेबांनी जे सांगितलं ना, तर मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिमा पण फार उपयुक्त ठरली आता महायुतीला. त्यांनी घेतलेले कष्टही पडलेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी फक्त निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली असं नाही, तर त्याच्या काही काळ आधी म्हणजे सरकार आल्या आल्या महिलांना जे प्रवास 50% केला राज्य सरकारच्या बसेसमध्ये, त्याच्यानंतर वयोवृद्ध लोकांना काही वयाच्या पुढे फुकट केला, तर याचे फायदे झालेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन लाडकी बहीण योजना जाहीर केल्यावर, जसं मी आधीच्या सेगमेंटमध्ये बोललो होतो की जयंत पाटलांनी टीका केली होती बजेटमध्ये अजित पवारांनी जाहीर केल्यावर की जब डॅश डॅश लगी फटणे खैरात लगी बटणे, अशा प्रकारची. काँग्रेसचे लोक कोर्टातही गेले त्या स्कीमच्या विरुद्ध, पण नंतर त्यांना 3,000 जाहीर करावे लागले, कारण खरंच डॅश डॅश लगी फटणे हे त्यांच्या बाबतीत व्हायला लागलं. आणि दुसरं महत्त्वाचं, शिंदेंनी मुख्यमंत्र्यांनी एक जो कार्यक्रम केला तो फार प्रभावी ठरला, तो म्हणजे शासन आपल्या दारी. जवळपास बहुतांश रेव्हेन्यू डिव्हिजन्समध्ये किंवा महसुली विभागांमध्ये आणि बहुतांश जिल्ह्यांमध्ये तिथल्या पालकमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. आणि केवळ लाडकी बहीण नाही, ते इतर सगळ्या स्कीममध्ये लोकांचं रजिस्ट्रेशन, अपूर्ण राहिलेली कागदपत्र, हे सगळं मुख्यमंत्री स्वतः तुमच्या गावात आल्यानंतर शासकीय यंत्रणा हालते आणि लोक एलिजिबल व्हायचे वाढले. ती जी संख्या आहे, म्हणजे जे मोदींचा फॉर्म्युला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा आणि बेनिफिशरीचा होता, तो लाभार्थीचा फॉर्म्युला इनडायरेक्टली इकडे उपयोगी पडला लाडकी बहीण बरोबर. आणि त्याचा राज्याच्या सर्व दूर, म्हणजे कटेंगे तो बटेंगेचा उपयोग झालाच आहे, किंवा एक रहेंगे तो सेफ रहेंगेचा झालाच आहे. पण सर्वाधिक प्रभावी मुद्दा जो आहे, आत्ताचं जे त्यांचं ब्रह्मास्त्र आहे, ते लाडकी बहीण हेच आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि याचबरोबर मला वाटतं त्यांनी आम्ही काम करणारी माणसं आहोत असं दरवेळेला त्यांनी उत्तर दिलं. जेव्हा कारण ना सुहाजी, आता शैलेंद्र सर